जय महाराष्ट्र मित्रांनो. आज मी चालू करून राहिलो ब्लॉग. आज बाजू मी आलो बकऱ्या चाराले, पण बकऱ्याला काही चारा नाही येत, म्हणून इसके साथ में आता याच्यासोबत मी बकऱ्या चारतो. ये देखिए इसके पास दो मोबाइल है, ये भी इसका है और ये भी इसका है. पबजी खेलता है, एक में फ्री फायर खेलता है. हे हम जाएंगे अभी बकऱ्या चराने को गाइस. अरे हिंदी लयच बोलतात मित्रांनो, काय सांगायले यायला काही समजत नाही. आम्ही महाराष्ट्राचे बांधव. आम्ही आलो शेळ्या आमच्या 2-3 बकऱ्या चरायले, आणि इथं चारा ना फारा, पण बकऱ्याला मस्त चरा. अंधार दिसू राहिलं का तुम्ही सांगा? नाही झाड मस्त दिसू राहिलं का? थोडस काळं तोंड आलं, काही नाही होत. कारण की थोडस आम्ही इकडे व्हिडिओ काढू, काऊन की इकडे चांगलं दिसते. हे झाड जे आहे ती वनस्पती आपल्या जंगलातली आहे. लय मोठा जंगल आहे आपला. आपल्याकडे वावर आहे, त्या वावरात जाऊ आपण आता. चला कॅमेरामॅन पुढे चालू जरा, मागे थांबू नका. हे आम्ही इथं आमचं वावर आहे, तर आम्ही इथं येत असतो. आणि हा आमचा सस्ता जुगाड पहा. इथं आम्ही लाईट लावलेलं आहे, खाली आर्थिंग केलेली आहे. त्याच्यात पाणी नाही, उद्या टाकू पाणी. आजचा दिवस ब्लॉक काढू. आणि एक खंबा रवलेला आहे, पण मी तुम्हाला माझ्या वावर दाखवू शकतो, म्हणून चला. इथं आपले काय 2-3 बैल आणि 2-3 गाया राहतात, पण आपण इकडे वावरात जाऊ, कारण की गाया चरायला सोडून दिला आहे का. अशी काठी काढायची, वावरात जाणं कोणी तुम्हाला शिकवलं नसेल, पण मी शिकवतो, कारण की मी करू राहिलो आजपासून ब्लॉग स्टार्ट. आणि तुमचं नाव यायला समजलं असेल टी शर्टवर काय आहे हे आपली तूर आहे. या तुरीतनी व्ह्यू कसं येते, मस्त येते. मी चांगलं दिसू राहिलो का पहा फक्त. आणि इथलं एवढ्या गर्दीतून आपल्याला जावं लागते, कारण की आपली तूर लय दाट आहे. दाट तूर लावायचे 2 फायदे आहेत, की कोणाला दिसत नाही की वावरात काय पेरेल माल जास्त येते. आणि हे पहा इथं पेरायला आपण मिरच्या, फक्त मिरच्या. आपल्या मिरच्याला फुलं पहा तुम्ही फक्त किती आहात. हे पहा फुलं बी आहेत जरा जरा, आणि मिरच्या बी उरायला जरा जरा काळ्या. चला तुम्हाला मिरची दाखवतो सगळी आपली. हे पहा हे आपली सगळी एवढ्या, किती एकर आहे मला माहीत नाही आहे, पण अर्ध्याहून कमी एकर आहे. एवढ्यात आपली मिरची आहे. मिरची लय दिवसाच लावायला आहे आपण ना, आणि तिकडे बी तूर लावायला आहे आपण. आपली मिरची तर लय मस्त झाली. आता पुढे काय बोला. हे बा आपली जी मिरची आहे, तिनं आपल्याला उत्पादन दिलं, कितीचं दिलं माहीत नाही, कारण की आपण मिरची जास्त पाहत नसतो. पण तरी तुम्हाला दाखवतो की लय दिवसाचं उत्पादन देणं बंद केलं तर येणं, पण आपण इथे पिंकलरनं पाणी दिलं. मग आता ही वाढू राहिली, हिरवी होऊ राहिली जरा जरा. आता फुलं डबल आली इले. आणि मस्त आहे. कमेंटमध्ये सजेस्ट करा मित्रांनो, याच्यावर जास्तीत जास्त कोकळा पडून राहिला, तर त्या कोकड्यावर काही औषधी आहे का ते सांगा जरा. कोकळा म्हणजे काय आपल्याला माहीत नाही, पण ही मिरची पहा, मिरची साईज पहा, एवढीच आहे. जेव्हा मोठी होईल, ब्रीड सांगा कोणते, काय म्हणतात त्याला, ब्रीड नाही म्हणत ब्रीड नाही, ते त्याची व्हेरायटी याची आहे, खुरसणी मिरची म्हणतात याला. याचे भाव जे मार्केटमध्ये सध्या चालू ते 80 रुपये किलो. तर 80 रुपये किलोनं आपण लय सारा असा माल विकलेला आहे, तरी आपल्याला जास्तच फायदा झाला याच्यातून. पण असे झाडू जे तुम्हाला मिरचीत फसेल असतात ते दिसत ना, तर मी काढू शकतो, कारण की मला दिसतात ना. चला आता एवढंच होतं मग आपला ब्लॉग आता इथं संपवतो. आणि मग सबस्क्राईब करजा, आपल्या व्हिडिओला लाईक करजा आणि शेअर करजा, कारण की आपले व्ह्यू वाढले पाहिजे. आपण असे ब्लॉग काढत राहील आजपासून आपलं ब्लॉगिंगचं चॅनल चालू झालं. तर ब्लॉग करा, ब्लॉग नका करू, सबस्क्राईब करा. ब्लॉग नका करू, सबस्क्राईब करा.